नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल कोल्हे कल्पतरू पॅटर्नमध्ये पुनश्च एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो। आपण घेऊन आला आजच्या सेशनमध्ये 1 फेब्रुवारी 2026ला निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प। चला तर आपण या वर्षीचा अर्थसंकल्प काय आपल्याला सांगतो ते आपण पाहूया। आजच्या सेशनमध्ये पहा, 2026-2027 मध्ये अर्थसंकल्पामध्ये केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये काय मांडणी केलेली आहे, तर आपल्याला हे या सेशनमधून आज अभ्यासाचं आहे। तत्पूर्वी अजूनही तुम्ही आपल्या कल्पतरू चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल, ओके, अजून असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही आणत आहोत, ओके। याच्यानंतर आम्ही TET, MPSC अशा विविध जे काही स्पर्धा परीक्षा आहेत त्यामध्ये चालू घडामोडी, सामाजिक शास्त्र, गणित, विज्ञान असंख्य असे विषय आम्ही घेऊन आपल्यासमोर येत आहोत। चला तर आपण आज वेळ न दवडता आजच्या या सेशनला सुरुवात करू। पहा, 1 फेब्रुवारी 2026 मध्ये निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प। पहा, प्राथमिक माहिती आपल्याला अर्थसंकल्पाविषयी पार्श्वभूमी माहीत पाहिजे। तर अर्थसंकल्प म्हणजे एका आर्थिक वर्षातील सरकारच्या अपेक्षित जो जमा खर्च होतो आणि त्या खर्चाचे वार्षिक विवरण कसे करायचे ठरवलं जातं, ओके। तर जे काही अर्थसंकल्प असतो, जो की अर्थसंकल्प पहिले राष्ट्रपती, ओके, राष्ट्रपती आमंत्रित करत असतो आणि ते आमंत्रित कोणाला करत असतात? केंद्रीय जे वित्तमंत्री आहेत त्यांना। आणि केंद्रीय वित्तमंत्री जो अर्थसंकल्प आहे तो कोणत्या दिवशी मांडत असतात? 1 फेब्रुवारी, लक्षात ठेवा, 1 फेब्रुवारी या दिवशी केंद्रीय काय मांडल्या जाते? अर्थसंकल्प। आणि सुरुवात जी काही आर्थिक वर्षाची असते ती सुरू होते 1 एप्रिल ते 31 मार्च, लक्षात ठेवा, ओके। पुढे आपल्याला अभ्यासायचं आहे। तर अर्थसंकल्प म्हणजे एका आर्थिक वर्षात जेही केंद्र सरकारला नियोजन करायचं आहे, जेही GDP जमा झालेला आहे, जेही टॅक्स जमा झालेला आहे आणि ते त्याचं जमा झालेला पैसा, त्याचं खर्चाचं विवरण कसं करायचं आहे, तो कोणकोणत्या, त्याला काय म्हणू आपण, आरोग्य खात्यामध्ये, शिक्षण खात्यामध्ये, गृह खात्यामध्ये, संरक्षण खात्यामध्ये कशा प्रकारे पैसा खर्च करायचा, त्याची एक व्यवस्थित मांडणी म्हणजे त्याला काय म्हणू आपण? अर्थसंकल्प। तर पहा, मूळ शब्द जो बजेट शब्द आहे, बजेट, तर हा शब्द फ्रेंच शब्द आहे, लक्षात ठेवा, पेपरला विचारू शकतात। तर कोणता शब्द आहे तो? फ्रेंच शब्द। तो बकेट यापासून आला आहे, ज्याचा अर्थ चामड्याची पिशवी असा होतो। हे पहा, चामड्याची पिशवी, ओके। आणि कालावधी आहे भारतात आर्थिक वर्षे 1 एप्रिल ते 31 मार्च असे असते। पहिले काय होते? पहिलं आर्थिक वर्ष होतं 1 जुलै। पहिले आर्थिक वर्ष काय होतं? पहिले आर्थिक वर्ष 1 मे होतं, लक्षात ठेवा, 1867च्या आधी काय होतं? 1 मे ते 30 एप्रिल, लक्षात ठेवा, ओके। नंतर ते काय झालेलं आहे? अर्थवर्ष आपण कोणतं घेतलं आहे? 1 एप्रिल ते 31 मार्च, लक्षात घ्या, ओके। पहा, नेक्स्ट स्लाइडमध्ये काय माहिती दिलेली आहे? तर कलम 112 मध्ये केंद्र सरकारच्या कलम 112 जो बजेट संबंधी आहे, वार्षिक विवरण पत्र म्हणतात त्याला। बजेट हा शब्द भारतीय राज्यघटनेमध्ये कुठेही नाही। तर केंद्र संबंधित जी कलम तुम्हाला दिसेल ती कलम दिसेल केंद्रीय अर्थसंकल्प संबंधित, ती कलम आहे 112। याच्यावर वारंवार विचारतात प्रश्न, कोणती सरळ सेवेची परीक्षा असतो, केंद्रीय अर्थसंकल्प कशामध्ये मांडला जातो, तर त्याची कलम आहे 112। राष्ट्रपती दर आर्थिक वर्षासाठी भारत सरकारच्या जो काही अंदाजित जमा पैसा आहे आणि खर्चाचे जे काही विवरण आहे ते संसदेच्या दोन्ही सभागृहासमोर, म्हणजे त्याला काय म्हणू आपण, लोकसभा आणि राज्यसभेसोबत मांडण्याची जी व्यवस्था करतात, राष्ट्रपती आमंत्रित करतात। आणि मांडतात कोण? देशाचे वित्तमंत्री, देशाचे अर्थमंत्री, जे की सध्या कोण आहे? निर्मला सीतारामन, ओके। आणि कलम 202 मध्ये काय? याच्यामध्ये राज्याचा अर्थसंकल्प मांडलेला आहे, सांगलेला आहे। तर राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याची जी जबाबदारी असते तर ती कोण करते? राज्यपाल त्यांना आमंत्रित करतो। ते कोण असते मग? राज्याचे कोण? अर्थमंत्री, राज्याचे वित्तमंत्री, जे की अजितदादा माननीय पवार आपल्या महाराष्ट्राचे होते, जे की आता त्यांचं 12वा अर्थसंकल्प मांडणार होते, पण त्याचपूर्वी त्यांचं दुःखद निधन झालं। तर आता जो काही अर्थसंकल्प 6 मार्चला होणार आहे तर ते आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री कोण? देवेंद्र फडणवीस मांडणार आहेत, लक्षात ठेवा। पहा, नेक्स्ट स्लाइडमध्ये काय दिलेलं आहे? तर इथे 112 कलम आणि दुसरी कलम आहे याच्या संबंधित, पहा, राज्यासंबंधित 202, या दोन्ही कलम विचारतात। इथं कन्फ्यूज होऊ नका। 112 कलम ही केंद्रीय अर्थसंकल्प संबंधित आहे आणि 202 ही कलम आहे ही राज्य अर्थसंकल्प संबंधित आहे। राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यासाठी कोण आमंत्रित करतात? राज्यपाल। आणि केंद्राचा अर्थसंकल्प मांडण्यासाठी कोण आमंत्रित करतात? जे की राष्ट्रपती। दोन्ही त्याला काय म्हणू आपण? संसदेसमोर, लोकसभा आणि राज्यसभा। आणि इथं विधिमंडळासमोर कोणतं? लोकसभा आणि आपलं काय म्हणू आपण त्याला? विधानसभा आणि विधान परिषद। आता विधान परिषद ज्या राज्यामध्ये आहे त्या राज्यामध्ये मांडावं लागेल,
फक्त 6 राज्यामध्ये विधान परिषद आहे. ओके, महाराष्ट्रामध्ये आहे, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये तो अर्थसंकल्प मांडावा लागेल. पहा, भारतातील पहिला अर्थसंकल्प, काही पार्श्वभूमी पाहू आपण. ओके, तर भारतातील जो पहिला अर्थसंकल्प आहे तो 7 एप्रिल 1860 रोजी ब्रिटिश राजवटीत मांडलेला, लक्षात ठेवा. आणि त्याचे अर्थमंत्री बरेच वेळा विचारतात, जे की मांडला त्यांनी जेम्स विल्सन यांनी मांडला, जे की आपण म्हणू त्याला भारतीय अर्थसंकल्पाचे जनक. लक्षात ठेवा, भारतीय, याच्यावर प्रश्न विचारतात, भारतीय अर्थसंकल्पनाचे जनक, संकल्पाचे जनक. ओके, तर ते कोण होते? जेम्स विल्सन. ओके, कारण 1857च्या उठावानंतर बरंच काही नुकसान सोसावं लागलं होतं ब्रिटिशांना, ब्रिटिश कंपनीला, त्यामुळे हा अर्थसंकल्प मांडण्याची गरज पडली, त्यांना भासू लागली. आणि पहिला अर्थसंकल्प तुम्हाला म्हणून दिसते 1860ला, जे की कोण मांडला होता? जेम्स विल्सन यांनी मांडला होता. तर स्वतंत्र भारताचा अर्थसंकल्प, यावर बरेच वेळा प्रश्न विचारलेला आहे. ज्यावेळेस 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला, त्याच्या 3.5 महिन्यानंतर, ओके, 3.5 महिन्यानंतर 26 नोव्हेंबर 1947 रोजी पहिले अर्थमंत्री स्वतंत्र भारताचे, ओके, ते कोण होते? RK काय म्हणू आपण? षण्मुखम चट्टी. ओके, हे होते. ओके, हे दिसतील तुम्हाला. हे कोण होतं? स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री म्हणू आपण. ओके, त्यांनी 26 नोव्हेंबर 1947ला, म्हणजे भारत स्वतंत्र झाल्याच्या लगेच 3.5 महिन्यानंतर, जे की भारताने स्वातंत्र्यामध्ये बरेच झळ पोहोचल्या होत्या, बरेच तुम्हाला माहीत आहे जीवितहानी झाली होती वेगळा पाकिस्तान निघता वेळेस, तर एक चॅलेंजिंग काम होतं भारतासाठी. तर त्यावेळेस हा अर्थसंकल्प जो मांडला तो 9 महिने काळासाठीच होता, लक्षात ठेवा, वर्षभरासाठी नव्हता. तर बाकीचा अर्थसंकल्प पाहतो आपण 1 एप्रिल ते 31 मार्च, पण हा जो पहिला अर्थसंकल्प होता हा 9 महिन्यासाठीच होता, लक्षात ठेवा. ओके, प्रजासत्ताक भारताचा पहिला अर्थसंकल्प. तर ज्या वेळेस आपण प्रजासत्ताक झालो 26 जानेवारी 1950ला, त्याच्यानंतरचा पहिला अर्थसंकल्प, यावर प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे जॉन मथाई अर्थमंत्री होते, लक्षात ठेवा, जॉन मथाई. ओके, जॉन मथाई यांनी काय म्हणू आपण, पहिला प्रजासत्ताकाचा जेव्हा भारत झाला तर पहिला जो अर्थसंकल्प मांडला तो जॉन मथाई. येथे 3 प्रश्न महत्त्वाचे होतात, जे की ब्रिटिश राजवटीमध्ये पहिला अर्थसंकल्प 1860 मध्ये कोणी मांडला? 7 एप्रिल 1860, तो जेम्स विल्सन. दुसरा अर्थसंकल्प म्हणजे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरचा महत्त्वाचा विचारतात, RK षण्मुखम चट्टी यांनी मांडला. आणि त्याच्यानंतर प्रजासत्ताक भारत झाल्यानंतर 26 जानेवारी 1950ला तो अर्थसंकल्प कोण मांडला? जॉन मथाई. पहा नेक्स्ट स्लाइडवर काय माहिती दिलेली आहे, बदललेले नियम. पहा 2017 आधी काय होतं आणि 2017 नंतर काय तुम्हाला नियम दिसतात. पहा 2017 पासून रेल्वे अर्थसंकल्प, पहा रेल्वे अर्थसंकल्प तुम्हाला जो दिसेल तो अरुण जेटली या अर्थमंत्र्यांच्या काळात प्रश्न विचारला जातो. अरुण जेटली, ओके, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तुम्हाला माहित आहे फिरोजशाह कोटला, जो की दिल्लीचं क्रिकेट मैदान आहे त्याला नाव दिलं आहे, अरुण जेटली यांनी 5 वेळा अर्थसंकल्प मांडला. ओके, 5 वेळा, लक्षात ठेवा, 5 वेळा अर्थसंकल्प मांडला. निर्मला सीतारामन किती वेळा मांडत आहेत? 9 वेळा. हे निर्मला सीतारामनची किती वेळा आहे? 9 वेळा. निर्मला सीतारामन किती वेळा आहे? 9 वेळा. सर्वाधिक जर कोण मांडला सर? मोरारजी देसाई. सर्वाधिक जर म्हटलं तर मोरारजी देसाई 10 वेळा, लक्षात ठेवा. आणि जे निर्मला सीतारामननी यावेळेस 1 फेब्रुवारी 2026ला जो अर्थसंकल्प मांडला तो किती वेळा होता? 9 वेळा, लक्षात ठेवा. ओके, आणि निर्मला सीतारामनच्या आधी अजून पहिली स्त्री कोणती होती तर ती होती इंदिरा गांधी, पण ते पूर्णवेळ नव्हत्या. पूर्णवेळ जर अर्थमंत्री कोण होत्या तर इंदिरा गांधी, तर यांनी 2 वेळा मांडलेल्या, लक्षात ठेवा. ओके, इंदिरा गांधी यांनी 2 वेळा. पूर्णवेळ मोरारजी देसाई म्हटलं तर 8 वेळा आणि याच्यासाठी काय म्हणू 2 वेळा मांडला. ओके, सर्वाधिक दिसेल तुम्हाला निर्मला सीतारामन. आता निर्मला सीतारामन स्त्रीमधले म्हटलं तर 9 वेळा आणि सर्वाधिक जर म्हणलं तर मोरारजी देसाई. आता पुढच्या वर्षीचा जो निर्मला सीतारामन मांडेल त्यावेळेस बरोबरी होईल. आणि त्याच्यानंतर 2028चा जो अर्थसंकल्प निर्मला सीतारामन या अर्थमंत्री मांडतील तेव्हा ते सर्व रेकॉर्ड ते त्यांच्या नावावर येईल, लक्षात ठेवा. ओके, पहा तर अर्थसंकल्प जो 2017 पासून रेल्वे अर्थसंकल्प हा वेगळा मांडायचे, जवळपास 1924 पासून ॲक्वर्थ समितीने केलं होतं, लक्षात ठेवा. ॲक्वर्थ समितीनुसार काय ठरवलं होतं की रेल्वे अर्थसंकल्प हा वेगळा मांडायचा, कारण रेल्वे खातं मजबूत होतं भारताचं, म्हणून त्यावेळेस बराच पैसा आताही आहे, परंतु त्यामुळे ते वेगळा मांडायचे. परंतु 2017 पासून रेल्वे अर्थसंकल्प हे आपल्या अर्थसंकल्पनात विलीन केला, जो की आपण मांडतो.
जे वेगळे वेगळे मांडायचे, त्यामुळे वेळ जायचा, खर्च व्हायचा, बऱ्याच काही गोष्टी होत्या ड्रॉबॅक, पण तो आता बंद केला. तर तो विलीन करण्यात आला 2007ला. तेव्हा कोण होते अर्थमंत्री? तर अरुण जेटली होते, ज्यांनी की 5 वेळा अर्थसंकल्प मांडलेला आहे. ओके. आणि एक पी चिदंबरम नाव लक्षात ठेवा, कारण पी चिदंबरमनी 9 वेळा मांडलेला, लक्षात ठेवा. पी चिदंबरम हे काँग्रेसचे होते, लक्षात ठेवा. किती वेळा? 9 वेळा. ते काही गोष्टी लक्षात ठेवा, 9 वेळा. ओके. तर जी काही अर्थसंकल्पाचा विलीन करण्यात आला, तो अर्थसंकल्प सादर करण्याची तारीख 28 फेब्रुवारी 1 फेब्रुवारी करण्यात आली. ज्यावेळेस रेल्वे अर्थसंकल्प ओके सामान्य अर्थसंकल्पामध्ये विलीन करण्यात आला, जो पूर्ण याचा मांडायचे, फक्त रेल्वे सोडून वेगळा, त्याच्यामध्ये विलीन केला, आणि जी की पहिली तारीख 28 किंवा 29 फेब्रुवारी असायची, ती बदलून 1 फेब्रुवारी केली, लक्षात ठेवा. ओके. त्याचं कारण आपण समोर पाहू, हे करण्यामागचं काय कारण असेल. पहा, ऐतिहासिक बदल काय झाले 2017 नुसार, काय ऐतिहासिक निर्णय घेतले. तर पूर्वीचा आणि आताचा फरक समजून घेणे परीक्षेसाठी महत्त्वाचे राहील. ओके. कारण हेच प्रश्न परीक्षेला विचारतात. बाबी 2017च्या आधी 2017 पासून, म्हणजे वर्तमानमध्ये पाहिलं आपण, सादरीकरणाची तारीख फेब्रुवारीचा शेवटचा दिवस, मग तो 28 असो किंवा लीप वर्ष 29 असो, फेब्रुवारीच्या शेवटी मांडायची, लक्षात ठेवा, 2017च्या आधी. त्यानंतर नंतर काय केलं, अरुण जेटलीच्या काळामध्ये 1 फेब्रुवारीमध्ये बदल करण्याचे कारण, प्रक्रिया पूर्ण व्हायला मे महिना उजाडायचा. 1 फेब्रुवारी करण्यामागचं कारण काय जायचं, ज्या वेळेस आपण काही 1 फेब्रुवारी म्हणजे आपण जवळपास 1 महिना लेटच मांडू लागलो, तर त्यामुळे मे महिना जायचा, आणि मे महिना झाल्यामुळे त्यामुळे काय व्हायचं, सुरुवातीचे जे काही 2 महिने तुम्हाला दिसतील ते कामात अडथळा निर्माण व्हायचा. म्हणून 1 एप्रिलपासून नवीन योजनांसाठी निधी त्वरित उपलब्ध व्हावा आणि रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे मांडला जायचा. मुख्य अर्थसंकल्पनात तो विलीन केला, कारण एक वेळ खाऊ प्रोसेस होती. कारण ज्यावेळेस तुम्ही 28 फेब्रुवारी 29 फेब्रुवारीला मांडायचे, त्यावेळेस ते अर्थसंकल्प मांडायला, त्यावर संसदेमध्ये चर्चा व्हायला वेळ जायचा, आणि प्रत्यक्षात तो जो काही आपण सुरुवात म्हणू कामाची, तर कामाची सुरुवात व्हायला वेळ जायचा. म्हणून ती तारीख बदलली. तारीख कोणती ठेवली? 1 फेब्रुवारी, म्हणजे 1 एप्रिलपर्यंत ते सर्व सुरळीत होईल, सर्व अर्थसंकल्पावर चर्चा होईल आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. म्हणून आपण काय केलेलं आहे, जी तारीख होती 29, ज्याला 28 फेब्रुवारी म्हणू किंवा 29 फेब्रुवारी, ती आपण तारीख बदलून काय केली, 1 फेब्रुवारी. त्यामुळे बराच फायदा आपल्याला झालेला दिसतो, लक्षात ठेवा. ओके. आणि जे काही क्रिटिकल काम होतं, म्हणजे अवघड काम होतं, 2 अर्थसंकल्प मांडायला लागायचे, रेल्वे वेगळा आणि हे वेगळा, तर तेही एकत्र केलं, म्हणजे तेही इझीमध्ये गेलं, सोप्यामध्ये काम केलं. ओके. खर्च वाचला, वेळ वाचला, सगळ्याच गोष्टी वाचल्या. बाबी पहा, जे 2023च्या आधी आणि 2023च्या नंतर काय झाल्या, फेब्रुवारीचा शेवटचा कार्यकारी दिवस होता 28 किंवा 29, तर तो काय केला, 1 फेब्रुवारी केला, लक्षात ठेवा. त्यानंतर बदल करण्याचे कारण काय, प्रक्रिया पूर्ण व्हायला मे महिना उजळायचा. ते मी आता सांगितलं स्लाइडमध्ये, तुम्हाला सोपं समजलेचा स्क्रीनशॉट घ्या. प्रक्रिया पूर्ण व्हायला मे महिना उजळायचा, त्यामुळे 2 महिने कामात अडथळा निर्माण व्हायचा, प्रत्यक्ष काम सुरुवात व्हायचं नाही. परंतु 1 फेब्रुवारीपासून आपण जे तारीख ठेवली, ओके, अर्थसंकल्प मांडायची, तर त्यामुळे काय झालं, 1 एप्रिलपासून नवीन योजनांसाठी निधी त्वरित उपलब्ध होऊ लागला, कारण चर्चा होऊ लागली, त्यावर भाष्य होऊ लागलं, आणि 1 एप्रिलपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊ लागली. ओके. प्रत्यक्ष विकासाला सुरुवात होऊ लागली. रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपने मांडला जायचा पहिले 2000च्या आधी, आणि नंतर काय झालं, मुख्य अर्थसंकल्पनात तो विलीन केला, लक्षात ठेवा. पहा, नंतर होट ऑन अकाउंट, लेखानुदानाची गरज काय कमी पडली. पहा, गरज का कमी झाली. पहा, लेखानुदान म्हणजे हे कलम 116 मध्ये मांडलं, इथं दिलेलं आहे कलम 116. तर लेखानुदान म्हणजे जवळपास आपल्याला महिन्याचा पगार पडतो. समजा जानेवारीचा पगार आपल्याला आहे, आणि जानेवारीचा पगार आपला जर 20च जानेवारीला जर संपला, तर ते 10 दिवस कसे काढायचे, तर 10 दिवस ते काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, कुठून तरी उसनवारी घ्यावं लागेल पैसा. तर त्यामुळे काय व्हायचं, ज्या वेळेस तो आपण अर्थसंकल्प मांडायचो, जे की 28 फेब्रुवारीला, समजून घ्या, ज्या वेळेस तो आपण 28 फेब्रुवारीला अर्थसंकल्प मांडायचो, त्यामुळे तो पास होण्यासाठी किंवा तो प्रत्यक्ष अर्थसंकल्पाचे काम सुरू होण्यासाठी वेळ जायचा. 1 मे उजळायचं, कधी मे महिना जायचा. त्यामुळे त्या कार्यकाळामध्ये जो काही विकासात्मक कामं आहेत ते करण्यासाठी भारत सरकारच्या म्हणजे संविधानामध्ये एक लेखानुदान ही तरतूद आहे. मग या लेखानुदानाच्या तरतुदीवर तो पैसा वापरायला घ्यायला लागायचा. पण काय झालं, जी आपण प्रोसेस बदलली, 1 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्प आपण मांडायलो आणि 1 एप्रिलला ते आर्थिक वर्ष सुरू व्हायलं, त्याच्यामुळे काय झालं, लेखानुदानाची आपल्याला काय पडली, गरज कमी पडली, जी कलम 116 मध्ये लक्षात ठेवा. ओके. जेव्हा अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या शेवटी मांडला जायचा, तेव्हा तो 31 मार्चपर्यंत मंजूर होत नसे. एप्रिल महिना जायचा, कधी कधी मे महिन्यात सुरुवात व्हायची नाही. अशा वेळी
एप्रिल आणि मे महिन्याचा खर्च चालवण्यासाठी सरकारला कलम 116 नुसार लेखानुदान, यावर प्रश्न विचारल कोणत्या कलमामध्ये लेखानुदान आहे, तर लेखानुदान म्हणजे वोट ऑन अकाउंट घ्यावे लागायचे. तर नवी पद्धत आता 1 फेब्रुवारीला बजेट मांडल्यामुळे मार्च अखेरपर्यंत म्हणजे 1 एप्रिलपासून आपला आर्थिक वर्ष सुरू होते, म्हणून वोट ऑन अकाउंटची विशेष गरज उरत नाही. निवडणुकीचे वर्ष सोडून जे काही निवडणुकीचं वर्ष आहे त्याच्यामध्ये असं करावं लागते, कारण अर्थसंकल्पामध्ये त्यावेळेस थोड्या अडचणी निर्माण होतात. निवडणुकीच्या 2024ला पाहतो आपण. ओके, पहा नेक्स्ट आपण स्लाइड पाहिलो. फेब्रुवारीत बजेट मांडण्याचे सर्वसाधारण फायदे काय आहेत, जे की आपण पहिले फेब्रुवारीतच मांडायचो, पण फेब्रुवारीच्या शेवटीला मांडायचो. तर 1 एप्रिलला निधी मिळायला सुरुवात होते. ओके, 1 एप्रिलपासून आपलं आर्थिक वर्ष सुरू होते आणि पावसाळा सुरू होण्यापूर्वीच म्हणजे जून सुरू होण्यापूर्वीच जे काही सरकारी बांधकामे आहेत, विकास कामांना गती येते. जे काही पूल म्हणू आपण, जे कामं आपल्याला पावसाळ्याच्या आधी करावं लागतात, तर त्या कामांना गती निर्माण होते, जे की एप्रिल मे मध्ये आपण कामं करतो, एप्रिल मे जूनमध्ये. आणि तेच जर आपला अर्थसंकल्प जर आपण लेट मांडायलो तर ते विकासात्मक जे काही कामं म्हणू आपण, ओके, बांधकामासंबंधित, तर ते होणार नाही. म्हणून पावसाळ्याआधीच त्या कामांना गती येते. नंतर पहा, करांची अंमलबजावणी, प्राप्तिकर, त्याला आपण इन्कम टॅक्स म्हणू, किंवा इतर करामधील बदल 1 एप्रिलपासून सुरळीतपणे लागू करता येतात. भारताने ही 1 एप्रिल ते 31 मार्चची पद्धत 1867 साली ब्रिटिश राजवटीत स्वीकारली. ब्रिटिश राजवटीचं आर्थिक वर्ष काय माहिती आहे का? 6 एप्रिल ते 5 एप्रिल, म्हणजे आपण त्यांच्याकडून शिकवलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. ओके, त्याच्या आधी 1859च्या आधी 1 मे ते 30 एप्रिल होती, लक्षात ठेवा. आणि बऱ्याच वेळा जागतिक आपण आर्थिक वर्ष पाहतो तर 1 जानेवारी ते 31 डिसेंबर दिसतात तुम्हाला कॅलेंडरप्रमाणे, वार्षिक कॅलेंडरप्रमाणे. पण भारताने कोणती स्वीकारलेली आहे? ब्रिटिशांची. कोणती? 1 एप्रिल ते 31 मार्च. तर 1867 साली ब्रिटिश राजवटीत स्वीकारली. त्यापूर्वी भारतात आर्थिक वर्ष 1 मे ते 30 एप्रिल असे असायचे, लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट स्लाइडवर पहा. स्पर्धा परीक्षेत कोणत्या संस्थेचे आर्थिक वर्ष वेगळे आहे असे प्रश्न विचारले जातात. पहा, याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आरबीआयचं आर्थिक वर्ष सुरुवातीला दिलं असेल इथं, ते होतं 1 जुलै ते 30 जून. आरबीआयचं सुरुवातीचं वर्ष काय होतं? 1 जुलै ते 30 जून. पण बिमल जालान नाव दिलेलं आहे का? पहा इथं, बिमल जालान. ओके, विमल जालान यांच्या समितीनुसार, ओके, यांची समिती स्थापन करा. आणि समितीने काय केलं? 2020 ते 21 पासून आरबीआयने देखील सरकारशी सुसंगत होण्यासाठी जे काही वर्षे आहे ते 1 एप्रिल ते 31 मार्च केलं, लक्षात ठेवा. ओके, आता काही वर्ष आहेत, LICचं वर्ष एकच आहे आपलं. ओके, त्याच्यानंतर आपलं जे काही बँकिंग, वर्ल्ड बँकचं नाही आहे, IMF त्याला काय म्हणू आपण, वर्ल्ड बँकचं, तर ते कॅलेंडर वर्ष आहेत. काही जे कॅलेंडर वर्ष दिसतील तुम्हाला तर विचारतात तशी बी. तर 1 एप्रिल ते 31 मार्च आता आर्थिक वर्ष आपण कोणाचं स्वीकारलेलं आहे रे? आरबीआयचं. जे की पूर्वी काय होतं ते विचारू शकतात तुम्हाला 2021च्या आधी, तर ते होतं 1 जुलै ते 30 जून. पण आपण सरकारशी सुसंगत होण्यासाठी आपण काय केलेलं आहे? ते वर्ष आपण 1 एप्रिल ते 31 मार्च घेतलं आहे. परंतु पहा, 2017 मध्य प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे ज्याने 1 जानेवारी ते 31 डिसेंबर हे राज्य हे कॅलेंडर वर्ष आर्थिक वर्ष म्हणून स्वीकारण्याची घोषणा केली होती. परंतु सध्या ती काही प्रलंबित आहे, सध्या ते नाही चालू, लक्षात ठेवा. पण त्यांनी सुचवलं होतं की आम्ही हे वर्ष घेऊ शकतो, कारण हे शेतकऱ्यासाठी हे म्हणजे भारत एक कृषीप्रधान देश आहे आणि शेतीकडे पाहून हे वर्ष स्वीकारलं होतं. कारण जून जुलैमध्ये आपले शेतीचे कामं होतात आणि जी काय पिकाची कापणी आहे ते ऑक्टोबरमध्ये होते. म्हणून हे एक त्याला काय म्हणून आपण एक वर्ष सुचवलेलं आहे. वर्ल्ड बँकचं पण हेच वर्ष आहे. कोणतं? 1 जानेवारी ते 31 डिसेंबर. पण भारतानं ते काही स्वीकारलं नाही. भारत अजूनही याच्यावर ठाम आहे, जे की ब्रिटनचं आर्थिक वर्ष तुम्हाला दिसेल एप्रिल ते मार्च. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. नेक्स्ट क्वेश्चन म्हणालो, नेक्स्ट स्लाइड पहा. आता LK-झा समिती काय सुचवतो पहा. केंद्र सरकारने आर्थिक वर्ष बदलून 1 जानेवारी ते 31 डिसेंबर, जे आपण आधीच्या स्लाइडमध्ये पाहिलं, 1 जानेवारी ते 31 डिसेंबर, LK-झा समितीवर, ओके, 1 जानेवारी ते 31 डिसेंबर हे आर्थिक वर्ष स्वीकारणारं पहिलं राज्य विचारतात. 1 जानेवारी प्रश्न येतात, हे पोलीस भरतीला असे प्रश्न विचारू शकतात. 1 जानेवारी ते किती? 31 डिसेंबर ते 31 डिसेंबर हे आर्थिक वर्ष कोण सुचवलं होतं? LK-झा समितीनं. मग याचा स्वीकार पहिले कोण केला, लक्षात ठेवा. तर याचा स्वीकार केलेला आहे मध्य प्रदेशने.
ओके, याचा स्वीकार कोणी केला आहे? मध्य प्रदेश या राज्याने प्रथम. सध्या हे प्रलंबित आहे, लागू नाही, लक्षात ठेवा. ओके, मध्य प्रदेश. केंद्र सरकारने आर्थिक वर्ष बदलून 1 जानेवारी ते 31 डिसेंबर करण्यासाठी एल.के. झा समिती, हे एल.के. झा होतं, एल.के. झा समिती स्थापन केली होती. या समितीने आर्थिक वर्ष बदलण्याची शिफारस केली होती, जेणेकरून पावसाळ्याचा आणि पीक कापणीचा अंदाज घेऊन बजेट आखणे हे सोपे जाईल. मात्र अद्यापही केंद्र सरकारने हा बदल लागू केलेला नाही. एल.के. झानं सुचवलं, त्यांच्या समितीमध्ये या बऱ्याच चांगल्या महत्त्वाच्या गोष्टी सुचवल्या, परंतु केंद्र सरकारने अजूनही ते लागू केलं नाही. फक्त एक स्वीकार केला होता मध्य प्रदेशने, ओके, की त्यांना आवडलं होते की अशा प्रकारे आपण करू आर्थिक वर्ष म्हणून. ओके, अर्थसंकल्पाचे प्रमुख घटक पहा. महसुली अर्थसंकल्प, यात महसुली उत्पन्न, उदाहरणार्थ कर आणि महसुली खर्च, उदाहरणार्थ पगार, व्याज, ओके, यांचा समावेश होतो. समजा आपल्याला पगार आहे दर महिन्याची, तर पगार आपण कशामध्ये? राशनमध्ये खर्च करतो, मुलांच्या फीजमध्ये, शाळेच्या फीजमध्ये, आरोग्यामध्ये आपला खर्च होतो. त्या टाईपला आपण काय म्हणू? महसुली जमा आणि महसुली खर्च, जे की कायमस्वरूपी नसतो. महसुली खर्च हा देशाच्या विकासात्मकसाठी तेवढा काही महत्त्वपूर्ण ठरला जात नाही. ओके, म्हणजे जेवढा जमा आहे किंवा खर्च तेवढा महत्त्वपूर्ण आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये तेवढा महत्त्वपूर्ण नाही आहे. परंतु भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाचा संबंध येतो भांडवली अर्थसंकल्पनाचा. याच्यामध्ये काय असतो? जेही यात जमा होतात, उदाहरणार्थ कर्ज, आपण बँकाकडून कर्ज घेतो, रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतो, वर्ल्ड बँकेकडून कोणाकडून कर्ज घेतो ते, आणि याच्यामध्ये भांडवली खर्च जोही राहतो, जो आपण रस्ते बांधण्यासाठी, मोठमोठाले कॉलेज विद्यालय बांधण्यासाठी, त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आपण काय हॉस्पिटल बांधण्यासाठी, जेही देशाच्या विकासात्मक गोष्टी आहेत त्याच्यावर आपण जे खर्च करतो, जे कायमस्वरूपी आहेत. म्हणून भांडवली जमा आणि भांडवली खर्च हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा मजबूत कणा समजला जातो. लक्षात ठेवा, जे की कशापेक्षा, कोणापेक्षा? महसुली जमा आणि खर्चापेक्षा. लक्षात ठेवा, ओके, कारण तो कायमस्वरूपी नसतो. कायमस्वरूपी कोणता असतो? भांडवली अर्थसंकल्प. ओके, केंद्रीय अर्थसंकल्प पहा. केंद्रीय अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2026 रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 सादर केला. जे काही 1 फेब्रुवारी 2026चा अर्थसंकल्प, जो की आपली अर्थमंत्री की ज्यांनी 9 वेळा अर्थसंकल्प मांडला. किती वेळा? 9 वेळा. पहिल्या स्त्री आहेत, लक्षात ठेवा, पूर्णवेळ अर्थमंत्री असलेल्या भारताच्या, की यांनी हा अर्थसंकल्प जो मांडला, तो अर्थसंकल्प विकसित भारत या संकल्पनेवर आणि युवा शक्ती या आधारित आहे. या वर्षीचा अर्थसंकल्प विकसित भारत 2047 आणि युवा शक्ती या 2 प्रमुख स्तंभावर आहे. ओके, युवा शक्ती आणि विकसित भारत या 2 प्रमुख स्तंभावर लक्ष केंद्रित करून आहे. भारताला जगातील 3री मोठी अर्थव्यवस्था, सध्या जापानला आपण मागे पाडलं. लक्षात ठेवा, सध्या आपल्यासमोर कोण आहे? अमेरिका. 31 ट्रिलियन डॉलर त्यांची ही आहे, लक्षात ठेवा, अमेरिका. त्याच्यानंतर कोण येते? चीन. आणि त्याच्यानंतर येते जर्मनी. आता जर्मनीला आपण 2030 पर्यंत मागे टाकाल असं एक अंदाज आहे. आणि त्याच्यानंतर येते भारत. आपण मागे कोणाला टाकला? जपानला. कारण आपला वार्षिक वृद्धी जर हा जो आहे तो अमेरिका आणि चीनपेक्षा जास्त आहे. यांचा 2% आहे वार्षिक दर, तर आपला जवळपास 7.4% आहे. म्हणजे आपण जर मागच्या वर्षी 100 रुपये कमावू लागत असेल, 2025ला 100 रुपये आपल्या खात्यामध्ये होत असतील, तर आपल्या खात्यामध्ये आता जवळपास किती व्हायले? 107.4, 107 रुपये कमवायला. म्हणजे आपला वार्षिक वृद्धी जर जो आहे तो 7.4 आहे, जे की अमेरिका, चीन आणि जर्मनीपेक्षा किती पट्टीने जास्त आहे. म्हणजे आपल्या याच्यामध्ये GDP हा खूप जास्त वाढत आहे. ओके, जे काही सेवेतून आपण मिळवत असेल, किंवा जे काही भारतातील जे काही मोबाईल आहेत, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहेत, ते भारतामध्ये आपण खरेदी करायलो, म्हणजे भारतामध्ये आर्थिक उलाढाल खूप जास्त व्हायली. त्यामुळे आपण काय म्हणू? जो GDP आहे भारताचा हा खूप वाढलेला दिसतो आपल्याला. लक्षात ठेवा. पहा नेक्स्ट, प्रमुख आर्थिक आकडेवारी तुम्हाला दिसेल अंदाजानुसार. तर एकूण खर्च पहिले पहा किती मांडलेला आहे? 53.5. भारताचा अर्थसंकल्प हा तुटीचा अर्थसंकल्प असतो, कारण आपला खर्च जास्त असते, जमा कमी असते आपल्याकडे. ओके, पहा, तर एकूण खर्च आहे रुपये 53.5 लाख कोटी. लक्षात ठेवा. आणि एकूण जमा आहेत कर्जा व्यतिरिक्त, कर्ज जर धरलं तर जास्त येईल, एकूण जमा आहेत आपल्याकडे 36.5 लाख. म्हणजे तुटीचा अर्थसंकल्प आहे. याला राजकोषीय तूट म्हणतो आपण. तर GDPच्या 4.3 इतकी लक्षित करण्यात आलेली आहे, जी की मागील वर्ष काय होती? 4.4. 1% आपण काय म्हणू? आपला जो काही राजकोषीय तूट आहे,
ओके, जे की आपल्याला काय म्हणू आपण याचा बरोबरी आणण्यासाठी, कारण आपल्याकडे काय म्हणू 36.5 लाख जमा आहेत आणि आपल्याला खर्च किती करायचे आहेत 53.5 लाख. तर त्यामुळे जे काही आपण राजकोषीय तूट आहे जी 1%नं कमी केली आपण. पहिले किती होती 4.4 होती, हे बी लक्षात ठेवा. ओके, आणि जीडीपीची वाढ पहा, जीडीपीची वाढ भारतामध्ये 7.4 मागच्या स्लाइडमध्ये सांगितलं तुम्हाला 7.4 झाली आहे, जे की अमेरिका चीन जे की 2% 2.5% त्यांचा वार्षिक वृद्धी दर आहे, तो आपला किती आहे 7.4. हा भरपूर झाला, लक्षात ठेवा. खूप म्हणजे भारताची जीडीपी काय म्हणू आपण जगामध्ये सर्वाधिक सध्या झेप घेत आहे. ओके, नेक्स्ट स्लाइडवर पहा काय आहे. कर प्रणालीतील महत्त्वाचे बदल पहा. नवीन प्राप्ती कर कायदा काय आहे 2025चा. तर पूर्वी 1961च्या याच्यानुसार चालायचं आहे, तर आता नवीन प्राप्ती कर झाला आहे 2025 पासून. एप्रिल 2026 पासून हा नवीन कायदा लागू होईल, ज्याचा मुख्य उद्देश कर नियमांचे सुलभीकरण करणे हा आहे. त्याच्यामध्ये TCS दरात मोठी कपात केलेली आहे. TCS म्हणजे पहा, परदेशातील जो काही टूर पॅकेज आहे, परदेशात जेव्हा तुम्ही फिरायला जाता तर तुम्हाला जर 10 लाख रुपये खर्च येत असेल, ओके, तर पूर्वी याच्यावर जवळपास पहा ते किती होता पहा 5% ते 20% होता. म्हणजे 10 लाखाच्या वर तुम्हाला 50,000 रुपये लागायचे एक्स्ट्रा 5% म्हणलं तर. आणि जर 20% म्हणलं तर जवळपास तुम्हाला किती लागायचे पहा 2 लाख एक्स्ट्रा लागायचे, लक्षात ठेवा. तर जो काही तुमचा टूर पॅकेज असेल, शिक्षणावरील खर्च असेल, वैद्यकीय कारणासाठी लागणारा जो TCS खर्च असेल, ओके, तो किती केलेला आहे आता 2% केलेला आहे. म्हणजे जे की तुम्हाला आता किती खर्च येईल फक्त 20,000पर्यंत, जे की पहिले तुम्हाला किती खर्च यायचा 20,000 ते किती आपलं 50,000 ते 2 लाखापर्यंत यायचा. तर जो किती येईल आता 2%, जे की कशावर केलं आपण परदेशातील जे काही टूर पॅकेज असेल, शिक्षण असेल आणि वैद्यकीय कारणासाठी लागणारा जो कर असेल तो आता पहिले पूर्वी 5% होता, तो आता किती केला आहे थेट 2% केला आहे. ओके, पहा नेक्स्ट पहा कॉर्पोरेट टॅक्स पहा मॅट, जो की दर 15% वरून 14% वर आला आहे. प्रत्येक कंपन्याला कोणतीही कंपनी असो कॉर्पोरेट क्षेत्रातील त्यांना कर भरावा लागतो. तर तो पूर्वी कर किती होता 15%, तो कितीवर आणलेला आहे आता 14% वर, 1% कमी केलेला आहे, लक्षात ठेवा. प्रमुख घोषणा आणि योजना पहा. पायाभूत सुविधासाठी 2026च्या अर्थसंकल्पामध्ये काय केलं आहे पहा. रस्ते, रेल्वे यासारख्या सार्वजनिक पायाभूत सुविधांसाठी 12.2 लाख कोटी इतकी मोठी तरतूद करण्यात आली आहे. आणि आतापर्यंतची ही सर्वात मोठी तरतूद आहे, जी आतापर्यंतच्या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे. सर्वात मोठी काय म्हणू त्याला आपण, ही पायाभूत सुविधासाठी केलेली तरतूद आहे. ओके, जे की रस्ते, रेल्वे यासाठी केलेली आहे. आतापर्यंतची सर्वात मोठी. ओके, बायोफार्मा शक्ती पहा. तर भारताला जागतिक बायो मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्यासाठी पुढील 5 वर्षासाठी 10,000 कोटींच्या नवीन योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे. कशासाठी बायोफार्मा शक्तीसाठी. किती 10,000 कोटींची नवीन योजना. प्रश्न विचारू शकतात कशासाठी बायोफार्मा शक्तीसाठी, लक्षात ठेवा. ओके, सेमीकंडक्टर मिशन, इंडिया सेमीकंडक्टर मिशन 2 आपण म्हणून त्याला. तर देशांतर्गत इलेक्ट्रॉनिक चिप जे की आपण कोणाकडून घेतो चीनकडून. बऱ्याच आपल्या मोबाईलमध्ये, बऱ्याच आपल्या लॅपटॉपमध्ये, बऱ्याच आपल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूमध्ये, बऱ्याच आपल्या कारमध्ये आपण काय वापरतो इलेक्ट्रॉनिक चिप वापरतो, जे की आपण चीन आणि तैवानकडून घेतो, लक्षात ठेवा. चीन आणि कोणाकडून घेतो तैवान. तर ती गरज भासू नये, कारण आपला बराच पैसा त्याच्यामध्ये चालला, याच्यातून बरीच बचत होऊ शकते. म्हणून त्या उत्पादनाला गती देण्यासाठी दुसरे मिशन सुरू केलेलं आहे, त्याला सेमी कंडक्टर मिशन म्हणू, जे भारतामध्ये चिप बनवण्याचं आपण काय म्हणू गती मिळालेली आहे. कारण आपण ते कोणाकडून घेतो चीन आणि तैवानला, यालाच आपण मोठं करायला त्याच्यामध्ये चीन आणि तैवान. ते जर भारतामध्ये बनवलं तर भारत अजून अर्थव्यवस्थेमध्ये काय म्हणू आपण पुढारलेला दिसेल आपल्याला. म्हणून याच्यामध्ये आपण काय केलं सेमी कंडक्टर मिशन सुरू केलेलं, लक्षात ठेवा या अर्थसंकल्पामध्ये. ओके, 2026 आणि 27च्या अर्थसंकल्पामध्ये. प्रादेशिक वैद्यकीय केंद्र, वैद्यकीय पर्यटनाला चालना देण्यासाठी खाजगी क्षेत्राच्या मदतीने 5 मोठी प्रादेशिक वैद्यकीय केंद्रे म्हणून आपण स्थापना केली जात आहेत. ओके, उत्तरेकडे, दक्षिणेकडे आणि पूर्व भारतामध्ये हे चालू आहे सध्या. किती 5 वैद्यकीय केंद्रे. ओके, 5 वैद्यकीय केंद्रे, लक्षात ठेवा. ओके, जे की आयुर्वेदिक केंद्रे म्हणू आपण, त्यामध्ये 5 वैद्यकीय AIIMs. ओके, इतर महत्त्वाचे मुद्दे. बँकिंग समिती, विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बँकिंग क्षेत्रातील सुधारणा सुचवण्यासाठी हाय लेवल कमिटी बँकिंग स्थापना केली जाईल. कारण बँकिंग क्षेत्रामध्ये आपण पैसा वाढला तर बँकेचं कर्ज जर बरेच आपण
घेण्याची संख्या वाढली, त्यासाठी बँकिंगमधला पैसा आपण हे केला तर आपला विकास होऊ शकतो. त्यासाठी बँकिंग समिती स्थापन केली. तर हे पूर्ण करण्यासाठी आपण बँकिंग क्षेत्रातील सुधारणा सुचवण्यासाठी हाय लेवल कमिटी ऑन बँकिंगची स्थापना केली. ओके, असं सांगितलं या अर्थसंकल्पामध्ये. त्याच्यामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये आरोग्य मंत्रालयासाठी आपण बराच खर्च पहा 1,06,530 कोटींची तरतूद केली, लक्षात ठेवा. ओके, 1,06,530 कोटीची तरतूद आपण आरोग्य मंत्र्यामध्ये केली, जे की मागील वर्षापेक्षा 10% जास्त आहे 2025 पेक्षा. कारण आरोग्यामध्ये खर्च करणे महत्त्वाचंच राहील, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर बस संरक्षण अर्थसंकल्प काय आहे. देशाच्या संरक्षणासाठी आपण या अर्थसंकल्पामध्ये 7.75 लाख, ओके, म्हणजे 7,85,000 इतके कोटी निधी दिला गेलेला आहे संरक्षण क्षेत्रासाठी. संरक्षण महत्त्वाचं आहे. किती? 7,85,000. आणि 16वा वित्त आयोग, ओके, अरविंद पनगरी याचे अध्यक्ष आहेत. ओके, आणि याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ नका. 16वा वित्त आयोग आणि हे ज्याला काय म्हणून नीती आयोग. नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? भारताचे पंतप्रधान असतात, जे की नरेंद्र मोदी आहे. आणि वित्त आयोगाचे अरविंद पनगरी आहेत, जे की नीती आयोगाचे मागील माजी उपाध्यक्ष होते. यांनी काय केलं? राज्यांना मिळणाऱ्या कराचा वाटा हा 41 ठेवण्याची शिफारस केलेली आहे, जे की 100% पूर्ण केंद्राचा वाटा राहील. त्याच्यामध्ये 41% कोणाचा वाटा राहील? राज्यांचा राहील. याच्यामध्ये सर्वाधिक वाटा आहे उत्तर प्रदेशचा, लक्षात ठेवा. याच्यामध्ये सर्वाधिक वाटा कोणाचा आहे? उत्तर प्रदेशला. उत्तर प्रदेशला दिलेला आहे 2,68,000. त्याच्यानंतर 2 नंबरला तुम्हाला दिसते उत्तर प्रदेश, नंतर बिहार दिसते, लक्षात ठेवा. बिहार, कारण नितीश कुमार असल्यामुळे पहा सरकारमध्ये आता राजकारण असते. याच्यामध्ये बी 1,51,000. त्यानंतर तुम्हाला मध्य प्रदेश दिसेल. ओके, मध्य प्रदेश दिसेल तुम्हाला 1,12,000. 1,12,000 दिले आपण त्याला. आणि त्याच्यानंतर तुम्हाला दिसेल मध्य प्रदेश, नंतर पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल दिसेल तुम्हाला 1,10,000. 1,10,000. महाराष्ट्र किती आहे सर? मग महाराष्ट्र 98,000 आहे, लक्षात ठेवा. 98,000 कोटी. बरं, हे कोटीमधला खेळ होय. 98,000 कोटी. हे किती? 2,68,000 कोटी. 2 लाख. हे 1,51,000 कोटी. हे 1,12,000 कोटी. हे लाख होय. ओके, तर लाख, लक्ष, कोटी, नाही हजार बिजार नाही. तर आपल्या महाराष्ट्राला किती दिले? 98,000 कोटी दिले. ओके, जे की 53 लाख कोटी आपला पूर्ण खर्च आहे यावेळेसचा पूर्ण भारताचा. ओके, 53 लाख कोटी. 53. ओके, तर महाराष्ट्र बरोबर 98 कोटी दिले आहे महाराष्ट्राला. सर्वाधिक दिले आहे उत्तर प्रदेशला, लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट पहा. रुपया येतो आणि कसा जातो हे लक्षात ठेवा. हे परीक्षेला वारंवार येत असतात. तर येतो कसा? सर्वात जास्त हिस्सा GSTचा आहे. ओके, आणि आयकर त्याला काय म्हणू आपण? इन्कम टॅक्स कडून येत असतो. आणि त्यानंतर कर्जाचा क्रमांक लागतो 3 नंबरला, जो की आपल्याला रुपया येतो कसा आणि रुपया जातो कसा पहा. सर्वात जास्त खर्च हे व्याज भरण्यावर जाते. आपण जे व्याज घेतो जवळपास 18%. ओके, हे व्याज भरण्यावर जातो, लक्षात ठेवा. सुमारे 20 पैसे प्रत्येक रुपयामागे. 18 म्हणलं मी, 20 आहे. 20 पैसे प्रत्येक रुपयामागे जाते. आणि त्यानंतर राज्याचा करातील वाटा आणि संरक्षण क्षेत्राचा क्रमांक लागत असतो, लक्षात ठेवा. मिळतो कशातून पहा? मिळतो कशातून? तर तो सर्वात जास्त GST कडून मिळतो. त्यानंतर इन्कम टॅक्स राहतो, ज्याच्यातून सर्वात जास्त पैसा मिळतो आपल्याला. आणि नंतर कर्जाच्या स्वरूपात घेतो. परंतु तो जातो कसा? तर तो व्याज भरण्यावर जातो. जे आपण कर्ज घेतो तो व्याज भरण्यावर आपला जातो. जवळपास 1 रुपयावर आपले 20 पैसे जातात. ते खूप जास्त चाला, लक्षात ठेवा. ओके, तर सर्वाधिक जास्त आपला जातो कशावर? व्याज भरण्यावर. येतो कशावर? GSTवर, आयकरावर आणि कर्जाच्या स्वरूपात येतो. आणि त्यानंतर राज्यातील कराचा वाटा आणि संरक्षण क्षेत्राचा क्रमांक लागतो. ओके, तर याच्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पहा, प्रत्येक जिल्ह्यामध्ये या अर्थसंकल्पामध्ये एक महत्त्वाची गोष्ट मला आवडलेली, प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला विद्यालय करणार आहेत, ते लक्षात ठेवा. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक महिला विद्यालय. ओके, तर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये अर्थसंकल्पामध्ये मांडलेली. ओके, तर महिला विद्यालय म्हणा, हॉस्टेल वगैरे उभारणार आहेत. तर महिलांसाठी बऱ्याच गोष्टी केल्या, बाकी बऱ्याच गोष्टी केल्या, जे की आपल्याला या व्हिडिओमार्फत सांगायचं होतं की केंद्रीय अर्थसंकल्प कसा असतो. ओके, केंद्रीय अर्थसंकल्पानं मांडला कसा जातो. 1 फेब्रुवारी तारीख बदलली. तारीख बदलण्यामागचं कारण पाहिलं आपण. तर याच्यामधून जे काही 2026चा अर्थसंकल्प आहे तो आपण याच्यातून पूर्णतः घेतला नाही, लक्षात ठेवा. ओके, पूर्ण अर्थसंकल्प खूप मोठा आहे आणि खूप मोठ्या स्लाईड होतील त्याच्यामध्ये. तर आपण मेन याच्यामधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की नेमका अर्थसंकल्प कसा मांडला जातो भारताचा.
विकासात्मक स्वरूपात कशा गोष्टी कशा घोषणा दिल्या जातात ओके, आणि ते वर्ष कसं काय निवडलं, वर्ष का बदलल्या गेलं, या काही पार्श्वभूमी आपण याच्यामध्ये मांडलेल्या आहेत. तर लेक्चर अवश्य पहा. पैसा सगळं काही नसतो, पण सगळं काही करण्याची ताकद जी असते ती पैशातच असते. सर्व करण्यासाठी कसा लागतो, पैसाच लागतो. जेव्हा पैशाची तुम्हाला गरज भासेल तर दुसरं कोणीही काम करणार नाही. तर हे लेक्चर पहा अवश्य. तुम्हाला अर्थसंकल्प सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर अजूनही व्हिडिओला तुम्ही म्हणजे आमचे व्हिडिओ पाहिले नसेल तर अजून व्हिडिओ पहा. पोलीस भरतीचे बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत ओके. तर व्हिडिओ आवडला तरच तुम्ही नाही का लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. जय हिंद.